मुलांनो, आज आपण आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील पहिला पाठ अभ्यासणार आहोत. या पाठाचे नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. अगदी लहानपणापासूनच आपण कथांच्या स्वरूपात का असेना पण इतिहासाशी जोडलेले असतो. शिवाजी महाराजांची ती आग्र्याहून सुटका, शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खानाचा वध, गड आला पण सिंह गेला, यासारख्या कथांमध्ये आपण अगदी रंगून जातो. भारताचा तो स्वातंत्र्य संग्राम, त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक क्रांतीवीरांनी, अनेक देशभक्तांनी दिलेले बलिदान, त्यांनी गाजवलेला पराक्रम, त्यांचे शौर्य यांनी आपण अक्षरशः भारावून जातो आणि त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. असा हा काही दशकांपूर्वी, काही शतकांपूर्वी, अगदी हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास सुद्धा आपल्यापर्यंत कसा येऊन पोचतो याबाबत तुमच्या मनामध्ये निश्चितच उत्सुकता असेल. चला तर मग तुमची उत्सुकता पूर्ती करणारा, तुमची जिज्ञासा पूर्ती करणारा असा हा पाठ आपण आज अभ्यासूया. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. सर्वप्रथम इतिहास लेखन किंवा इतिहास संशोधनाचे मूळ उद्दिष्ट कोणते असते ते समजावून घेऊया. गत काळामध्ये घडलेल्या घटना त्यांची क्रमवार संगती लावून त्यांचा अर्थ, त्यांचे आकलन करून घेणे हे इतिहास लेखनाचे किंवा संशोधनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. विज्ञानातील ज्ञानशाखांचा जर आपण विचार केला तर त्यामधील ज्ञान पडताळून पाहण्यासाठी, त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आपण प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करू शकतो किंवा त्या घटनांचे, त्या गोष्टींचे आपण प्रत्यक्ष निरीक्षणही करू शकतो. त्या गोष्टींची आपण पुनरावृत्तीही करू शकतो. उदाहरणार्थ, ॲसिडमध्ये निळा लिटमस कागद बुडवला असता तो लाल होतो आणि अल्कलीमध्ये लाल लिटमस कागद बुडवला असता तो निळा होतो. या ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आपण प्रयोगशाळेमध्ये एक साधासा प्रयोग करू शकतो. मग इतिहासातील ज्या घटना आहेत त्याचे संशोधन, त्याचे लेखन करत असताना त्यांची सत्यता कशी पडताळून पाहिली जाते. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांनी जेव्हा पन्हाळगडावरून आपली सुटका करून घेतली आणि ते विशाळगडाला निघाले, पाठीशी शत्रू होता, वाटेमध्ये असलेली ती घोडखिंड, शिवाजी महाराज विशाळगडाकडे निघाले आणि मग बाजीप्रभूंनी अतिशय शर्तीने लढवलेली ती खिंड, त्यांचा तो पराक्रम आणि त्यांच्या बलिदानाने घोडखिंडीची झालेली पावनखिंड किंवा शिवाजी महाराजांचा तो राज्याभिषेक, तो कधी झाला, कोठे झाला, कसा झाला, यासारख्या असंख्य ऐतिहासिक घटनांची सत्यता कशी पडताळून पाहिली जाते. कारण मुलांनो, या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही किंवा या घटना आपल्याला प्रयोगशाळेमध्ये सिद्धही करता येत नाही. या घटनांचे आपल्याला प्रत्यक्ष निरीक्षणही करता येत नाही. मग अशा घटनांची, अशा ऐतिहासिक घटनांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी इतिहासकाराच्या मदतीला येतात ते म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवज. त्या दस्तऐवजामधील जी लिपी आहे, भाषा आहे, ती वाचण्यासाठी, त्याचा अर्थ लावण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. दुसरी गोष्ट म्हणजे अक्षरवटिका. अक्षरवटिका म्हणजे अक्षराचे वळण. त्या ऐतिहासिक दस्तऐवजातील कागदाचा प्रकार कोणता, त्या कागदाच्या निर्मितीचा काळ कोणता आहे आणि त्या कागदावर, त्या दस्तऐवजावर असलेली अधिकारदर्शक मुद्रा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून जाणकार, तज्ज्ञ त्या दस्तऐवजाचा अस्सलपणा शोधतात आणि मग त्या घटनेची, त्या दस्तऐवजाच्या संदर्भात असलेल्या घटनेची सत्यता पडताळून पाहिली जाते. पुढे आपण पाहणार आहोत ते म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक तक्ता दिसतोय. इतिहासाची मांडणी कशी केली जाते. यामध्ये ज्या इतिहासाची जी साधनं आहे त्यांची चिकित्सक अशी काय केली जाते, संशोधन, त्याचे चिकित्सक संशोधन केले जाते.
त्यानंतर उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासले जातात आणि मग या माहितीचे संकलन, ही माहिती त्यांचे संदर्भ यांचे संकलन केले जाते आणि मग या माहितीचे उपलब्ध माहितीचे स्थल कालदर्शक असे संदर्भ त्याचे आकलन केले जाते. म्हणजेच काय, ती घटना कुठे घडली, कधी घडली, स्थळ आणि काळ याचे आकलन केले जाते आणि त्या ऐतिहासिक संदर्भाचे त्याच्या निगडीत, त्याच्याशी संबंधित अशा योग्य प्रश्नांची निर्मिती केली जाते आणि मग संभाव्य परिकल्पना मांडली जाते. अशा पद्धतीने इतिहासाची मांडणी केली जाते. पुढे आपण पाहणार आहोत ते म्हणजे इतिहास संशोधनासाठी कोणत्या ज्ञानशाखा सहाय्यभूत ठरतात. यामध्ये पहा, पुराभिलेख किंवा पुरातत्व, अभिलेखागार, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र, अक्षरवटिकाशास्त्र इत्यादी ज्ञानशाखा इत्यादी शास्त्र ही काय होतात, इतिहास संशोधनासाठी इतिहासकाराला, इतिहास संशोधकाला मदत करतात, सहाय्यभूत ठरतात. पुढे आपण पाहणार आहोत ते म्हणजे इतिहास लेखनाची परंपरा. इतिहास लेखनाची परंपरा पाहण्याआधी आपण इतिहास लेखन कशाला म्हणतात हे थोडक्यात समजावून घेऊया. पहा, इतिहासामध्ये उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. मग इतिहासकार कोणाला म्हणायचं, तर अशी मांडणी करणारी जो संशोधक आहे, करणारा जो संशोधक आहे त्याला इतिहासकार असे म्हटले जाते. आता पहा, इतिहासाची मांडणी करत असताना ती कशी केली जाते, त्यासाठी काय केलं जातं, कारण इतिहासामध्ये असंख्य अगणित घटना असतात. मग या सर्व घटनांची नोंद करणे इतिहासकाराला शक्य नसते. मग अशा वेळी इतिहासकार काय करतो की त्या असंख्य घटनांमधून काही घटनांची निवड करतो. आता ही काही घटनांची निवड कशी केली जाते, तर वाचकापर्यंत इतिहासकार कशाचा विचार करतो, तर वाचकापर्यंत त्यांना कोणती माहिती पोचवायची आहे हे लक्षात घेऊन तो त्याच्या संबंधित घटनांची निवड करतो. उदाहरणार्थ पहा की ब्रिटिश सत्तेचा किंवा ब्रिटिश राजवटीचा भारतीय शेतीवर झालेला परिणाम या घटनेबाबत जर इतिहासकाराला, वाचकाला माहिती द्यायची असेल तर तो कोणत्या घटना निवडेल, तर यामध्ये ब्रिटिश सत्ता आल्यानंतर त्यांनी भारतीय जमिनीची मोजणी कशी केली, शेतसाऱ्यासाठी कोणती पद्धत अवलंबली, त्यांनी कोणत्या शेतीला प्रोत्साहन दिले, व्यापारी शेतीला त्यांनी दिलेले प्रोत्साहन, त्या काळामध्ये पडलेले दुष्काळ निवारण्यासाठी ब्रिटिशांनी केलेले दुर्लक्ष, मग शेतकऱ्यांचा असंतोष, मग त्यामधून झालेला चंपारण्याचा सत्याग्रह असेल किंवा खेडा सत्याग्रह असेल, यासारख्या घटनांची निवड हा इतिहासकार करेल. मग या इतिहासकाराची शैली कशावर अवलंबून असते, तर इतिहासकाराने कोणत्या घटना निवडलेल्या आहेत आणि त्याची मांडणी करण्यासाठी त्याने कोणता वैचारिक दृष्टिकोन अवलंबलेला आहे यावरून त्या इतिहासकाराच्या लेखनाची शैली ठरते. आता जगभरामधील जी प्राचीन संस्कृती आहे या प्राचीन संस्कृतीमध्ये इतिहास लेखनाची परंपरा नव्हती. पण मुलांनो, याचा अर्थ असा नाही की त्या काळातील लोकांना इतिहासाबाबत जाणीव नव्हती किंवा त्यांना जिज्ञासा नव्हती असे आपल्याला म्हणता येणार नाही. कारण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान पोचवण्यासाठी इतिहास, परंपरा, पूर्वजांचा पराक्रम एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवण्यासाठी ते लोक लेखन हे माध्यम जरी अवलंबत नसले तरी सुद्धा गुहाचित्रांमध्ये ते आपल्या पूर्वजांच्या स्मृतीचे जतन करत होते किंवा पोवाडा गायन, गीत गायन, कथाकथन या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे इतिहास पोचवला जात असे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या परंपरा आहेत त्या आपल्याला
आधुनिक इतिहासामध्ये इतिहासाची साधने म्हणून काय होतात, उपयोगी ठरतात. मग आता आपण पाहूया की ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी ठेवण्याची परंपरा केव्हापासून कुठे सुरुवात झाली, तर मेसोपोटेमिया येथील सुमेर संस्कृतीमध्ये अशा लिखित ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी ठेवण्याची परंपरा सुरू झाली. व सुमेर साम्राज्यामध्ये दोन राज्यामध्ये होणारे संघर्ष, त्यांच्यामध्ये होणाऱ्या लढाया यांचे शिलालेखामध्ये त्यांनी लिखित जतन केलेले आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला इथे एक चित्र दिसते तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 2 मध्ये तुम्हाला ते चित्र व्यवस्थितरित्या पाहता येणार आहे. हा शिलालेख आहे. जवळजवळ 4,500 वर्षापूर्वी सुमेरमध्ये दोन राज्यामध्ये जो संघर्ष झाला किंवा त्याच्यामध्ये झालेलं जे युद्ध आहे त्या युद्धाची नोंद करणारा असा हा काय आहे, शिलालेख आहे. आणि हा शिलालेख सध्या फ्रान्समधील लुब्र या संग्रहालयामध्ये आपल्याला ठेवलेला पाहायला मिळतो. त्या ज्या शिलालेखामध्ये तुम्हाला काय दिसते पहा, की अनेक सैनिक त्यांची शिस्तबद्ध रांग दिसते आहे. तुम्ही बारकाईने पाहिला तर तुम्हाला ते दिसणार आहे. त्यांच्या हातामध्ये ढाल आणि भाला आहे आणि त्यांचे नेतृत्व करणारा असा सेनानी तुम्हाला या चित्रामध्ये पाहायला मिळेल. पुढे पाहूया. आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक इतिहास लेखन हे शास्त्रशुद्ध आहे. त्याची सुरुवात ही योग्य प्रश्नांच्या मांडणीमधून होते. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे प्रश्न कसे असतात, मानव केंद्रित असतात. म्हणजेच काय, तर एका विशिष्ट कालावधीमध्ये समाजाचे जे मानवी घटक आहेत त्यांनी केलेल्या कृती यांच्या संबंधित हे प्रश्न असतात. म्हणजेच या प्रश्नांमध्ये किंवा त्या कृती आहेत त्या कृतींचा संबंध हा दैवी घटनांशी किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे जे प्रश्न निर्माण केलेले आहेत, मानव केंद्रित प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना इतिहासामध्ये विश्वासार्ह पुरावे असतात. म्हणजे अंदाजाला येथे कोणतेही स्थान नसते. विश्वासार्ह पुरावे या उत्तरांना असतात. पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इतिहासाची मांडणी ही तर्क सुसंगत असते. आता याच्यामध्ये ह्या प्रश्न हे काय असतात, कृतीशी संबंधित असतात. यामध्ये उत्तरांमध्ये अंदाजांना स्थान नाही आहे, तर विश्वासार्हता ही पाहिली जाते आणि त्यामुळे काय होतं, त्या इतिहासाची मांडणी ही तर्क सुसंगत अशा पद्धतीची होते. आणि पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मानव जातीने भूतकाळामध्ये केलेल्या ज्या कृती आहेत त्या कृतीच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध हा इतिहासामध्ये घेतला जातो. ही आपल्याला आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्य सांगता येते. आता हा आधुनिक इतिहास त्याची बीज म्हणजे त्याची सुरुवात ही कुठे झाली, तर ही सुरुवात आपल्याला ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आढळते. पहा, आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे ही आपल्याला ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आढळते. यामध्ये ग्रीक इतिहासकार हेरोडोटस याने 5व्या शतकामध्ये लिहिलेला जो ग्रंथ आहे त्याचं नाव आहे द हिस्ट्रीज. या ग्रंथाच्या शीर्षकासाठी त्याने पहिल्यांदा हिस्ट्री हा ग्रीक शब्द वापरलेला आहे. अशा पद्धतीने आज आपण या पहिल्या पाठामधील काही मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये या मुद्द्यांची नोंद करायची आहे. समजून घ्यायचे मुद्दे, पाठाचं वाचन करा आणि ते मुद्दे तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. तसेच या पाठाखाली प्रश्न क्रमांक 4 मधील
तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि प्रश्न क्रमांक 6 मधील दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे.